मार्कंडे शुभम चौगुले, यम किरण दुगले, शंकर प्रदीप चौगुले, पांडू नितेश चौगुले, धोंडू अविनाश चौगुले, चंडामुंडा साहिल चौगुले, सिद्धेश चौगुले सहर्ष सगळे सादर करतो एक पौराणिक वगनाट्य यमाचे गर्वहरण अर्थात मृत्यूवर विजय। मराठमोळ्या शूरवीरानो, मराठमोळ्या शूरवीरानो, होऊ नका बेईमान, तुम्हाला शिवरायांची याद, तुम्हाला शिवरायांची याद। मराठमोळ्या शूरवीरानो,
अरे पांडू कसा आहे? बरं दिवस झाले दिसलाच नाही. काय करणार कामात कशी आहेत ते काय करायचं सांग. अरे तुझी कामं ठेव बाजूला. महाराज येतील पाराडे व्यवस्थित. अमरावती राजा चित्रगुप्त मी माझी प्रजा किती आनंदी आनंदी आहे. अन्न त्याला अन्न आणि पाणी त्याला पाणी. म्हणून माझी प्रजा खूप आनंदी आनंदात आहे. पण मला काही गोष्टीचं फार दुःख आहे. ते म्हणजे माझ्या पोटी पुत्रसत्ता नसल्यामुळे मी फार दुःखी आहे. माझ्या पाठीमागे या गादीचा वारसा कोण चालवणार याचीच मला चिंता वाटू लागली आहे. काय करावे काहीच कळत नाही. शिपाई मी थोडा विश्रांती घेत आहे. ठीक आहे महाराज. नारायण 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 तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. बाई, महाराज राजानंद आहे का? मला जरा भेटायचं आहे. अहो महाराजांनी तुम्हाला आज जा असं सांगितलं आहे. अरे महाराज असे बोलणार नसतील. आज जा पण खायला नको. मीच जाऊन येतो. जा जा. ब्रह्मऋषी नारद मुनी आपल्याला भेटायला आले. आणि आतमध्ये येऊन या. नारद मुनी, आपण राजदरबारात प्रवेश करावा. ठीक आहे. नारायण नारायण. यावे नारद मुनी यावे. अशी कोणत्या आनंदाची बातमी घेऊन आला आहात? त्या बातमीचे कथन करावे. काय चित्रगुप्त? अरे तुझी प्रजा किती आनंदी आनंदात आहे. पण तुझ्या चेहरा मला एक प्रकारे दुःख दिसत आहे. हो नारद मुनी तुम्ही म्हणताय सगळे योग्य आहे. माझ्या पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे मी फार दुःखी आहे. माझ्या पाठीमागे या गादीचा वारसा कोण चालवणार याची मला चिंता वाटू लागली आहे. बस एवढंच नाही. नारायण नारायण. तू एक काम कर. तू शंकरला प्रसन्न करून घे आणि शंकर तुला नक्की तुला आशीर्वाद देते. बस एवढंच ना. मी आता त्याला घोराकडे जाऊन शंकरी तपस्या करतो आणि शंकराला प्रसन्न करून घेतो. हे राजे पण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला विसरू नको. ठीक आहे नारद मुनी. येतो मी. नारायण नारायण. साधू संत होऊन गेले बोध त्यांच्यामुळे पुत्र शोका सांगितले
नारदमुनी सांगितल्याप्रमाणे आपण याच पिंपळा झाडाखाली शंकराची आराधना करूया आणि शंकराला प्रसन्न करून घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे चित्रगुप्त राजा, तुझी ही आराधना पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. इच्छित तो वर मागून घे. हे बोले आता माझ्या पोटी पुत्र संतान नाही, तर मला पुत्राचा आशीर्वाद द्यावा. राजा, तुझी मनोकामना पूर्ण हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चला आपण लगेच रंगमाली बघून ही आनंदाची बातमी सर्वांना सांगूया. शिपाई बोला महाराज. नारदमुनी सांगितल्याप्रमाणे मी घोर अरण्यात जाऊन शंकराने तपश्चर्या केली आहे. शंकराने मला पुत्राचा वर केलेला आहे. आता मला नापुत्रिकपणे तोंड बंद होणार. ना शिपाई, रंगमाली जाऊन आनंदाच्या बातमी घेऊन या. कशी आहे महाराज? तोपर्यंत मी विश्रांती घेत आहे. ठीक आहे. महाराज महाराज महाराज, खुशखबर खुशखबर. महाराज आणि सरकारांना पुत्रप्राप्ती झाली आहे. काय सांगताय काय? हो महाराज. पण बात कुठे आहे? शिपाई, तुला एखादं नाव सुचतं का? आम्हाला काय आपल्या मुलाचं नाव ठरवावं. ठीक आहे शिपाई, मला झालेला पुत्र हा शंकराच्या वरामुळे झालेला आहे. तर आपण त्या बाळाचे नाव मार्तंडेय ठेवूया. ना शिपाई, सर्वत्र राजदरबारी जाऊन ही आनंदाची बातमी सर्वांना सांगा. त्याचप्रमाणे सर्वांना वर्षाचे आवाहन देखील द्या. कशी आहे महाराज? येतो मी.
शिपाई मार्तंडेला 17 वर्ष पूर्ण होऊन 12वी चालू होणार आहे. त्याचा वाढदिवस आपण थाटामाटा साजरा करावा यासाठी तुम्ही राज्यभर दरबारी जाऊन थोड्या प्रकारात सांगाव्या. कशी आज्ञा. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते शिपाई महाराज राजरंग आहेत का? मला त्यांना भेटायचं आहे. अरे शेंडीवाल्या, अरे राजकुमारांचा वाढदिवस व्हायचा अजून. हा केक खायला आहे, बाकी कशात नाही. त्यांना आदराने आतमध्ये घेऊन या. नारद मुनी, महाराजांनी तुम्हाला बोलवलंय. ठीक आहे. नारायण नारायण नारायण. यावे दाखवली अशी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला? राजन, आज तुझ्या दरबारात एवढा आनंद कसा दिवसात आहे? नारद मुनी, तुम्ही तर जाणकार आहात. मार्तंडेला 11 वर्ष पूर्ण होऊन 12वी चालू झालं आहे. त्यासाठी आपण त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणार आहे. त्यासाठी मी सर्वत्र पुढ्या करण्याचे सांगितले आहे. महाराज, मी जे तुम्हाला सांगणार आहे ते थोडं कटू सत्य आहे, पण ते सहन करण्याची तुमची ताकद आहे का? सांगा महाराज. या राजाचं हृदय दगडावर कठीण झालं आहे. त्याला कोणत्या एका जलही शक्ती आहे. ऐका तर महाराज, तुम्ही ज्या बाळ मार्कंडेचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करताय तो निष्पाप अल्पायुष्य राजा अल्पायुष्य आहे. काय सांगताय काय? पण यावर काहीतरी उपाय असेल ना? यावर उपाय एकच आहे. तुम्ही बाळ मार्कंडेला घोर अरण्यात असलेल्या शंकर जवळ पाठवा आणि त्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला सांगा. ठीक आहे नारद मुनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाळ मार्तंडेला शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराचा जप करण्यास सांगतो. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे.
जा पार मार्कंडेयला घेऊन या. आशीर्वाद असो. बाळा तुला 11 वर्ष पूर्ण होऊन 12वी चालू झालंय. त्यासाठी तुझा वाढदिवस आपण थाटामाटात साजरा करणार आहे. त्यासाठी तुला कोरोना जाऊन शंकरी तपस्या करायची आहे. जशी आपली आज्ञा. ठीक आहे, येतो मी. चैतन्य प्रतीक्षा होमले यांच्याकडून तरी बक्षीस अत्यंत गणेश मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चिंतातूर झालेला चेहरा मला पाहत नाही. येथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो.
युवराज, त्या बालकाचे प्राण मी तुला घेऊन येणार नाही. समोर बघ, अरे समोर बघ, मी प्रत्यक्ष नंदीवरून येत आहे. काय
हॅलो हॅलो करण दुकले यांनी नंदी आणि यमराज यांची लढाई वन्स मोर साठी 500 रुपये आले आहेत. धन्यवाद. लढाई वन्स मोर.